चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर चेक करा एकदा. चला पर्सेंटेज हा टॉपिक आपल्याला आज बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आता पर्सेंटेज टॉपिक मध्ये बरोबर काही गोष्टी आपल्याला ज्या बेसिक आहेत त्या क्लिअर करायच्या आहे. ओके, एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर सांगा. निखिल डांगे साहेब, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहे का? ओके, स्वप्नील साहेब, यस. बघा, पर्सेंटेज मध्ये पूर्व काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या की तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जर समजा पर्सेंटेज मध्ये ऑफ जे इंग्लिश मध्ये असतं ऑफ किंवा मराठीमध्ये आपण त्याला चाचीचे म्हणतो, ते जर असेल तर आपण मल्टिप्लिकेशनचं चिन्ह घेणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा ही हे, हा ही हे जर असेल तर आपण बरोबरचं चिन्ह घेणार आहे. त्यानंतर म्हणजे म्हणलं असेल, जर म्हणलं असेल, या टाईपचे शब्द असेल तर आपण बरोबरचं चिन्ह घेणार आहे. त्यानंतर एक संख्या किंवा ती संख्या जर म्हणलं असेल, ती संख्या किंवा एक संख्या असं काही म्हणलं असेल तर आपण एक्स मानणार आहे. आणि पर्सेंटेजचं चिन्ह असेल तर ते काढून आपण भागीला 100 घेणार आहे. भागीला काय घेणार आपण? 100. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता पर्सेंटेज वरती आपण जर बघितलं तर TCS एक्झाम घेणारे कारागृहाची तलाठी भरती म्हणजे जे पेपर आलेले कारागृहाचे साठी, म्हणजे तलाठी भरतीमध्ये जे पेपर झाले 57 शिफ्ट मध्ये मॅथ्स रिझनिंगचे, म्हणजे सगळे समजा, जर तुम्ही तो जर अभ्यास केला किंवा तो जर स्टडी केला तर तुम्हाला समजेल की पर्सेंटेज या टॉपिक मध्ये समजा काही थोड्याशा म्हणजे 40 ते 50% प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सगळ्यात जास्त प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट है ना, कंपाऊंड इंटरेस्ट यावरती प्रश्न होते. त्यानंतर टाइम वर्क, बोट स्ट्रीमवर प्रश्न होते. ते आपण एक जस्ट घेणार, म्हणजे हे तुमचं बेसिक क्लिअर होईल आणि प्रश्न पडला तुम्हाला येणं गरजेचं. फक्त हे लक्षात ठेवायचं, चाचीचे असेल गुणाकारात चिन्ह घ्यायचं, हा ही हे असेल किंवा म्हणजे किंवा जर असा शब्दप्रयोग केला असेल तर ते शब्द काढायचे आणि बरोबरचं साइन घ्यायचं त्या ठिकाणी. आणि ती संख्या म्हणलं असेल किंवा एक संख्या म्हणलं तर एक्स मानायचं, ती संख्या किंवा 4% असं काहीतरी म्हणलं असेल तर एक्सच्या टक्के मानायचं आणि टक्केचं चिन्ह असेल तर भागीला काय घ्यायचं? 100. कन्सेप्ट क्लिअर? बघा आता इथं 800 चे म्हणजे गुणीला 16% म्हणजे 16 भागीला 100. हे 2 शून्य उडाले, बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार करा, 16 गुणीला 8 म्हणजे 8 गुणीला 16, हा ना, 128. हे असेल तुमचं आन्सर. काय केलं मी? चाचीचे म्हणजे गुणीला, टक्के म्हणजे भागीला 100, 0 0 कट, गुणाकार. त्यानंतर बघा 5/16 5/16 चे म्हणजे गुणीला 4%, टक्के म्हणजे भागीला 100, टक्के म्हणजे भागीला 100. 5/16 चे म्हणजे गुणीला 4%, टक्के म्हणजे भागीला 100, टक्के म्हणजे भागीला 100. या 4 ने 16 ला भाग द्या, 4 चौक 16. या 4 ने इकडे 5 ला भाग द्या, 4 एक 4. ओके, पहिले काय करा बघा, लक्ष द्या, समजून घ्या. काही केला हा प्रश्न, या टाईपचे प्रश्न करायला अवघड जातं.
किंवा समजत नाही काय करा, लक्ष दे रे. काय करायचं बेटा, या 4ने इकडे 16ला भागचालला देऊन टाका. गुणाकाराचा संबंध असेल तर खालीवर किंवा वरून खाली भाग जात असेल तर आपण देत असतो. या 4ने 16ला भाग केला, 4चा 4 चोक 16. हो सर, 4चा भाग केला, या 4ने 5ला जातो बघा. हो, 4 एक 4. ओके, 5तून 4 गेले, 1 वरून घेतला 0, 4 दोन्ही 8. ओके, 2 उरले, वरून 0 4 पंचे 20, म्हणजे 1.25. छेदामध्ये हे 100. बरोबर? हो सर. मग बघा 1.25 भागीला 100. छेदामध्ये जर 1 वर 2 शून्य असेल, 3 असेल, तर आपण अंशामध्ये तेवढे घर कुठे जात असतो रे? डाव्या बाजूला. कुठे जात असतो आपण? लेफ्ट साइडला. मग बघा 5, 2, 1 हा 0 इथं. 0.0125. 0.0125. समजलंय? कसं केलं आपण? तर 1.25 भागीला 100 आहे. छेदातील एक, छेदामध्ये 1 वर 2 शून्य, अंशामध्ये 2 घर डावीकडे जा. म्हणजे काय येईल ते 0.0125. हे लक्ष ठेवायचं. बघा आता इथं 450 साचीचे म्हणजे गुणिला 56%, टक्के म्हणजे भागीला 100, प्लस 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 क्वेश्चन मार्क म्हणजे x बरोबर 300. चलो, काय कॅल्क्युलेशन करा, खालच्या वरचे शून्य बघा. ज्यांच्यामध्ये गुणाकारात संबंध आहे ना पोरं, त्याला ब्रॅकेट मारायची. खालीवर भाग द्यायचा, प्लसचं इकडे मायनस होतंय, लक्ष ठेवायचं. एक्स काढायचं तुम्हाला. निखिल डांगे सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी एक रफ बुक सोबत ठेवायची है ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला रफ बुक गरजेची आहे, हे लक्ष ठेवायचं. चलो चलो, बघा याला जर तुम्ही ब्रॅकेट मारली पुरो तर किती येईल? हा शून्य कट झाला, बरोबर आहे. या 45ला आणि या 10ला आणि पुरो 5ने भाग जातो बघा. 5 दोन्ही 10, 5 नम 45. या 2ने 56ला भाग जातो. कितीचा रे पुरो? सर 28चा. बरोबर आहे. 9 गुणिला 28 बरोबर, अधिक x बरोबर आहे, बरोबर 300. पुरो मला सांगा नमा 28 बघा, किंवा 28 नम है ना. 28 नम किती पुरो? 252 है ना, प्लस x बरोबर 300. हे प्लस 252 तिकडे घ्या, प्लस मध्ये इकडे काय होईल? मायनस. काय होईल रे ते? मायनस. 300 मधून 252 गेले, किती उरले सर? 48. चार्जेस घेऊन मोबाईल. ओके, समजलंय काय केलं आपण? तर ज्यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे त्याला ब्रॅकेट मध्ये टाका. ओके, 0 0 कट, खालीवर भाग द्या 5ने है ना. इकडे खालीवर यांचा गुणाकार पहिले है ना, नंतर हे प्लस, इकडे काय होईल? मायनस. हे लक्ष ठेवा. चला आठवा लवकर.
212. बाकीची बघा 360 च्या म्हणजे गुणिला 80%. टक्के म्हणजे भागीला 100 प्लस 200 च्या म्हणजे गुणिला 20%. टक्के म्हणजे भागीला 100 मायनस x बरोबर 116. प्रश्न नीट समजून घ्या. काय म्हटलं मी? 360 च्या म्हणजे गुणिला 80% म्हणजे 80 भागीला 100 यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे. टक्के म्हणजे भागीला 100 हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे म्हणून मी याला ब्रॅकेट मारली प्लस. पुन्हा यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध म्हणून मी याला ब्रॅकेट मारली. मायनस वाला आणि प्लस वाले जे चिन्ह आहेत त्यांना बाहेर सोडायचं. बाहेर गुणाकार भागाकार असेल त्यांना ब्रॅकेट मारायची. ते सॉल्व्ह करायला करून घ्यायचं मग सोपं जातं. है ना? आता पहिले मी ही ब्रॅकेट सॉल्व्ह करणार करू. लक्ष द्या. बघा वरचे 2 शून्य कटले, खालचे 2 शून्य कटले. 36 गुणिला 8 उरले गुणाकारात म्हणजे अंशामध्ये. 8 गुणिला 6 6 48 ची 8 हातच्या आले 4. ओके. 8 त्रिक 24 आणि 4 किती बरोबर 28 म्हणजे 288 प्लस पुन्हा वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य उडाले. 20 दुनी काय रे बरोबर 40 है ना? मायनस x बरोबर 116. बरोबर? हो सर. आता बघा 288 अधिक 40 है ना? 288 अधिक 40 किती होते बघा? 98 8 18 28 328. हो सर. आता मला हे मायनस एक्स तिकडे घेऊन गेलो मी तर काय होईल बरोबर प्लस एक्स होईल आहे की नाही? आणि प्लस 116 इकडे आणले तर काय होईल बरोबर मायनस होईल. है ना? एक्स काढायचं आपलं बरोबर आहे. संख्या एका साईडला घ्या. एक्स व्हेरिएबल जे होते ते एका साईडला मायनस तिकडे घेऊन गेलो. इकडे आणलं मायनस झालं. 8तून 6 गेले 2, 1तून 2 गेले 1, 2तून 1 गेला 1, 3तून 1 गेले 2 म्हणजे 212. चलो. निखिल डांगे साहेबांसह द्या बाकीचे पण. चला रे भाई ते स्टारचं चिन्ह म्हणजे गुणाकाराचं नाही तर काही कन्फ्युज होईल पुन्हा.
60. बघ लक्ष द्या. 15च्या 1/6 म्हणले. ओके, अधिक 50च्या 60% म्हणजे 60/100. ओके, बघा यांच्यामध्ये गुणाकार आहे पूर्व, यांच्यामध्ये सुद्धा गुणाकार आहे. अधिक 0.25 गुणिले 150. याने याला भागल्या 6 1 6 2 12 उरले 3 6 35. 2.5 गुणिले 1 म्हणजे 2.5 अधिक खालचे वरचे 2 शून्य उडाले 6 5 30. ओके, अधिक बघा बरोबर 0.25 गुणिले 150. बघा 0.25 गुणिले 150 असं समजा इथं पॉईंट नाहीच आहे, डेसिमल नाही असं समजा इथं 25 आहे. किती समजा इथं 25 आणि हे 150 समजा. तुम्ही जर 150 गुणिले 25 केलं समजा, बरोबर आहे. बघा ना 25 गुणिले 0 25 गुणिले 0 0. 25 पंच किती रे 125 5 आले 12. 25 1 25 आणि 12 किती रे 37. म्हणजे 3750 आलं. पण तुमचा मूळ रिअल गुणाकार हा आहे का 3750? नाही. मला सांगा पॉईंट नंतर किती संख्या आहे? 2. पॉईंट नंतर किती संख्या आहे? 2. मग इथं पण 2 घरं सोडून पॉईंट द्या. म्हणजे 37.50. 37.50 यांची ऍडिशन करा पूर्ण याची. 2.5 आणि 37.50 50 38 39 40 प्लस 30 म्हणजे 70. चला पुढचं घ्या. 1300 म्हणजे गुणिले 5% टक्के म्हणजे भागीला 100 बरोबर n चे म्हणजे गुणिले 20% टक्के म्हणजे भागीला 100. ओके, बघा खालचे वरचे 2 शून्य उडाले. ओके, 13 गुणिले 5 65. ते छेदातले 100 इकडे अंशामध्ये आले आणि अंशातले 20 इकडे छेदामध्ये आणले आहे ना, याची साईड चेंज झाली. n 20 पंचे 100. ओके, 65 गुणिले 5 5 5 25 5 आले 2 6 पंचे 30 आणि 2 32. कळलं मी काय म्हटलं बरोबर? 1300 म्हणजे गुणिले 5% म्हणजे 5/100 0 0 कट यांचा गुणाकार n चे 20 पंचे 100 करू शकता तुम्ही डायरेक्ट. हे 5 छेदातले इकडे डायरेक्ट गुणाकारात जरी आणले तुम्ही तरी चालतं. आणि 1/5 येईल नाही. हो सर, 1/5 इथं 1 आहे छेदामध्ये 5 आहे गुणाकारामध्ये इकडे काय होईल छेदामध्ये इकडे काय होईल गुणाकारात जाईल. 65 गुणिले 5 असं करू शकता तुम्ही. तुमचं आन्सर येईल n = 325. हे समजणं गरजेचं आहे. कन्सेप्ट बघा इथपर्यंत माझं काम आहे. बाकी तुमचं काम आहे. कारण तुम्हाला गुणाकार, भागाकार, काटाकाटी हे जमणं गरजेचंच आहे. त्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवायचं. चला हे काढा. सगळ्यांचं आन्सर अपेक्षित आहे.
चला 1600 चे म्हणजे गुणीला 60% म्हणजे 60/100. हा ही हे म्हणजे बरोबर x च्या म्हणजे गुणीला 80% म्हणजे भागीला 100. एकदम सोपे करू. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. दोन्ही साइडला गुणाकाराचा संबंध आहे. कशाचा आहे? मल्टिप्लिकेशनचा संबंध आहे. छेदामध्ये जर दोन्ही साइडला सारख्या संख्या असेल तर कट करा किंवा अंशामध्ये सारख्या असेल तर कट करायचं. लक्ष ठेवायचं. ओके. दोन्ही साइड्स 1600 गुणीला 60 ते 80 गुणाकारात आहे. इकडं भागाकारात येईल. x काढायचा, हा शून्य कटला, 8 एका 8 दोन्ही 16, हा शून्य वरती 20 गुणिला साइन दोन्ही 12 2 शून्य. आता बाकीचे प्रश्न तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देणार आहे. ओके. काही प्रश्न जे आहेत तुम्ही आता हे समजलं तुम्हाला कसं करायचं, बरोबर आहे. ओके. काही प्रश्न प्रॅक्टिससाठी घेऊन घ्या. बघा x चे म्हणलेले, चे म्हणजे गुणीला 15%, टक्के म्हणजे भागीला 100, चाचीचे म्हणजे गुणीला है ना. हा ही हे म्हणजे बरोबर. 900 च्या म्हणजे गुणीला 10%, 10% म्हणजे भागीला 100. बरोबर आहे. बघा आता हे दोन्ही साइडचे 100 कट झाले. हो सर. x गुणीला 15 बरोबर 900 गुणीला 10. ओके. x आपल्याला काढायचे 900 गुणीला 10 ते गुणाकारातले 15 इकडे काय होईल भागाकारात. हा 15 × 90, 10 शून्य वरती 60 गुणिले 10 म्हणजे 600. हे असेल तुमचं आन्सर. ओके. कळलंय. चाचीचे म्हणजे गुणीला 15% म्हणजे 15/100. हा ही हे म्हणजे बरोबर है ना. चाचीचे म्हणजे 900, चाचीचे म्हणजे गुणीला 10% म्हणजे 10/100 हे लक्षात ठेवायचंय. आता हे बाकीचे प्रश्न तुम्ही सोडू शकता. आता हा प्रश्न बघा काय तर एकदम सोपा प्रश्न आहे. पहिला समजून घ्या प्रश्न काय म्हणणं आहे. पुन्हा या टाईपचा प्रश्न मी तुम्हाला सोडवलेला वाटल्यास. मागील वर्षी दुधाचा भाव 35 रुपये प्रति लिटर होता, बरोबर. मागील वर्षी दुधाचा भाव किती होता? 35 रुपये प्रति लिटर. 35 रुपये प्रति लिटर म्हणजे बघा, लक्ष द्या. समजा मागील वर्षी म्हणलेले त्यांनी किंमत दिलेली 35 रुपये. समजून घ्या. याच्यामध्ये दोन टाईपचे प्रश्न, दोन पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडू शकता. याची किंमत 35 रुपये होती आणि या वर्षी 42 रुपये झाली. या वर्षी किती झाली? 42 रुपये. म्हणजे मला सांगा, हा जो होता हा मागील वर्षीचा दर होता, हा आताचा दर आहे. हा जो मागील वर्षीचा दर आहे आणि हा आताचा दर आहे, याच्यामध्ये किती रुपयाचा फरक झाला बघा रे. पुरो 5-7 रुपयाचा फरक झाला. म्हणजे 7 रुपयाने किंमत तुमची वाढलेली आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता का बघा बरं. याला दोन पद्धतीने तुम्ही सोडू शकता. नंबर 1, मागील जी किंमत होती आणि आताची जी किंमत आहे एकदा वाढली असेल किंवा घटली असेल, काही असू द्या. वाढ आणि घट जी असते ती मूळ किमतीवर होत असते, हे लक्षात ठेवायचे. मग आपली मूळ किंमत ही आहे, समजाची पहिली ती 35 रुपये, त्याच्यावर 7 रुपये वाढले म्हणजे 42 रुपये झाले. मग टक्क्यामध्ये म्हणायचं म्हणलं तर मी असं म्हणणार बघा ना, 35 रुपयावर 7 रुपये वाढ झाली. किती रुपये वाढ झाली? 35 वर 7 रुपये. तर 100 वर किती? नेहमी आपली किती असते? मूळ किंमत किंवा जी काय असते आपली रिअल किंमत किंवा आपण जे काय काढत असतो ते टक्क्यामध्ये ते 100 असतं आपलं. मग 100 रुपयावर किती होईल? है ना? क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 गुणिले 100 छेदामध्ये हे x गुणिले 35 हे 35 गुणाकारातले इकडे भागाकारात आणले. 7 35, 5 ने भाग द्या 20 म्हणजे 20% इथे येईल उत्तर. किती येईल तुमचं इथं? 20 म्हणजे 20% तुमची किंमत वाढलेली आहे. ही झाली एक कन्सेप्ट. कन्सेप्ट नंबर 1.
लिहून घ्यायची, थांबा आता नाही. ओके, कन्सेप्ट नंबर 2. कन्सेप्ट नंबर 2 काय सांगते, तुमची मूळ किंमत किती होती, 35 रुपये. या 35 वर किती रुपये वाढ झाली, 7 रुपये. वरती ठेवा, टक्क्यामध्ये काढायचं म्हणून गुणीला 100. टक्क्यामध्ये काढायचं म्हणून गुणीला 100. 7 ने बसले बघ, 7 5 35, या 5 ने तर 10 भागले, 5 2 10 20, म्हणजे 20%. है ना. जी मूळ किंमत होती तुमची पहिली म्हणजे वाढ होण्यापूर्वीची ती छेदामध्ये, आणि जी वाढ झाली आणि पूर्वीची त्याच्यामध्ये जो फरक येतो वरती, है ना, याच्यावर एवढे रुपये म्हणजे किती टक्के, तर गुणीला 100. टक्क्यामध्ये काढायचं म्हणजे गुणीला 100 घ्यायचं. दोन्हीपैकी कोणती कन्सेप्ट तुम्ही वापरू शकता, घट झालेली असो किंवा कमी असो, है ना, जी किंमत आहे पूर्वीची त्याच्यावरच ते घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. सगळ्यांनी बरोबर 7:30ला हजर राहायचंय क्लाससाठी. चला लिहून घे, ज्याला नवीन कन्सेप्ट असेल त्याला. आठवा लवकर डांगे साहेब. ओके, नवीन कन्सेप्ट वाला असेल तर तो लिहून घ्यायचा, म्हणजे कसं बाकीचं तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं. चला, मागील वर्षी पेट्रोलचा भाव 22 रुपये होता, या वर्षी 28 रुपये झाला. चला, मागच्या सारखाच प्रश्न सॉल्व्ह करायचा लगेच. लगेच रफ बुक मध्ये सॉल्व्ह करायचं पटकन, लगेच 0 मिनिटामध्ये. किती रुपये वाढ झाली बघा, 22 वर एवढे 100 वर किती. आणि क्लास संपला की फीडबॅक देत चला. क्लास संपल्यानंतर फीडबॅक देत चालायचंय. किती आला आन्सर? बघा, लक्ष द्या. 22 रुपये किंमत होती, आता 28 झाली. या 22 वर किती रुपये वाढ झाली, 6 रुपये.
तर या 100 किती रुपये होईल? आहे की नाही? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं बरोबर? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काही गोष्टी या सोप्या असतात मेथड. काही कन्सेप्ट दोन्ही सांगितलं मी तुम्हाला. 28 गुणिला 100 ते x गुणिला 22 इथं x इथंच ठेवा. ते गुणाकारातले 22 इकडे भागाकारात घेऊन जा. याला 2 ने भाग द्या. 11 येईल इथं येईल 14. 14 गुणिला 100 म्हणजे 1400 भागीला 11. 11 ने भाग द्या. 11 एका 11. नाही सॉरी, 1 मिनिट थांबा. बरोबर 1 मिनिट थांबा. थोडंसं गडबड झाली आपल्याकडून. 22 वर 6 रुपये वाढतं 100 कितीची? 100 गुणिला 6 तेच म्हणले इतके कसं काय होते भागीला 22. ओके. काय केलं आपण? 22 वर किती रुपये वाढ झाली? 6 रुपये. तर 100 वर किती? कारण की बघा 22 वरून किंमत किती झाली? 28. म्हणजे 6 रुपयाची वाढ झाली ना. 22 वर 6 रुपये तर 100 वर किती टक्के भाव? है ना, असं आपण म्हणू शकतो. खालीवर भाग द्या 2 ने. 11 3. 100 गुणिले 3 300 छेदामध्ये ते तसं पण केलं असतं आपण, पण त्याच्यातून 100 मायनस करावं लागले असते मग. 11 एका 11 दोन्ही 22. उरले किती बरोबर? 11 2 22. 30 मधून 22 गेले. 8 वरून घेतलं 0. 11 30 77. पुन्हा 3 उरले. पुन्हा 8. 27.27%. समजलंय? किंवा दुसरी मेथड सांगितली मी. मूळ पेट्रोलचा भाव 22 होता, त्याच्यावर 6 रुपये वाढ झाली गुणिले 100 घ्या. टक्क्यामध्ये काढायचं तर यांचं कॅल्क्युलेशन करा. उत्तर तेच भेटेल. ओके. बघा आता एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% ने वाढवला. प्रश्न लक्षात ठेवा. एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वाढवला. बघा याच्यामध्ये 4 टाईप असतात. नंबर 1 दोन्ही वेळेस वाढ झाली. नंबर 2 दोन्ही वेळेस घट झाली. नंबर 3 एकदा वाढ एकदा घट. नंबर 4 एकदा घट एकदा वाढ. मग कामगारांचा पगार सुरुवातीला वाढवलेला असू द्या, दुसऱ्यांदा पण वाढवलेला असू द्या किंवा दोन्ही वेळेस घट झालेली असू द्या, कन्सेप्ट कोणती वापरायची बघा. काय करायचं? सिंपल हे डोक्यात ठेवायचं. या टाईपचा प्रश्न असेल टक्क्यामध्ये विचारला, मूळ पगारामध्ये किती टक्के वाढ झाली किंवा किती टक्के घट झाली, ही कन्सेप्ट वापरायची आपल्याला. 100 गुणिले 100 भागीला 100. तुम्ही म्हणसाल सर हे काय? बघा ना आता काही गोष्टी या शॉर्ट ट्रिक काही ना कन्सेप्ट द्यावं लागते, लक्षात ठेवायचंय. आता 100 म्हणजे काय? पहिल्यांदा जर वाढ होत असेल एखाद्या वस्तूमध्ये किंवा कोणाच्या पगारामध्ये किंवा कशामध्ये सुद्धा वाढ होत असेल, तर पहिल्या 100 मध्ये तेवढी वाढ करायची. 100 मध्ये वाढ करा. किती वाढ करायची? 20% तर 20 म्हणजे जेवढी वाढ झाली तेवढी, जेवढी टक्के वाढ झाली ते 100 मध्ये तेवढे मिळवायचे. तेवढे काय करायचे? तेवढे मिळवायचे. मग आता गुणिला पुन्हा दुसऱ्यांदा वाढ केली 10%. 100 मध्ये 10 मिळवा किती झाले? 110 भागीला 100. कळलं मी काय म्हणलं? तर पहिल्यांदा वाढ झाली 20. 100 मध्ये 20 मिळवले 120. दुसऱ्यांदा पण वाढ झाली 10. 100 मध्ये 10 मिळवले 110 भागीला 100. दोन्ही साईडचे 0 0 काय झाले? कट. या दोघांचा गुणाकार करा. 12 गुणिले 11 132%. आता ही तुमची वाढ आहे का? ही फायनल आन्सर आहे का? नाही. हे 100 पेक्षा जास्त आलेलं आहे. 100 पेक्षा जास्त आलेलं असेल तर 100 मग त्यातून मायनस करायची. म्हणजे 100 पेक्षा किती जास्त आलं ते बघायचं. सरळ 32% जास्त आलं म्हणजे 32% वाढ झाली. कारण तुमची मूळ वस्तूची किंमत किंवा मूळ पगार हा किती असतो? नेहमी 100% असतो. हां, त्याच्यामध्ये जर वाढ होत असेल फायनल आन्सरमध्ये वाढ जास्त तर वाढ झाली. कमी होत असेल तर घट झाली. हे लक्षात ठेवायचं. 132 मधून 100 गेले किती उरले? 32%. झालं की सोपं आहे पहा. कळलं? वाढ झाली दोन्ही वेळेमध्ये. दोन्हीमध्ये वाढ भागीला 100. 0 0 कट मारले सारखे. खालचे वरचे 2 शून्य. गुणाकार 100 पेक्षा जास्त आला असेल तर वाढ, कमी आला असेल तर आन्सर तुमचं काय होईल? घटमध्ये येईल. टक्क्यामध्ये घट. है ना? आता बघा अजून एक प्रश्न तो सेम. याच्यात पण 20% घ्या डबल. 20% पहिल्यांदा वाढ केली, डबल 20% वाढ केली तर एकूण वाढ किती झाली?
आणि क्लास संपल्यानंतर फीडबॅक फॉर्म भरायचा सगळ्यांनी. एक फीडबॅक फॉर्म येतो किंवा मास्तरचं लेक्चर कसं वाटलं, कंटेंट शिकवणं, फॅकल्टी, तर 5 रेटिंग द्यायची. 5 रेटिंग इज बेस्ट रेटिंग असते. टॉप रेटिंग 5 म्हणजे टॉप रेटिंग म्हणजे 5च. हे लक्षात ठेवायचं आहे. चला बाकीचे बघा. हे बरोबर 20% वाढ झाली. 100 मध्ये 20 मिळवा की झाले 120. दुसऱ्यांदा पण 20% वाढ झाली. 100 मध्ये 20 मिळवा 120 भागीला 100. खालचे वरचे 2 शून्य उडाले. 12 गुणिला 12 किती रे? 144 है ना. 144%. हे 100 पेक्षा किती जास्त आहे बघायचं. 44% जास्त आहे सर. मग यातून 100 मायनस करा किंवा डायरेक्ट सरळ सरळ समजतं. 100 पेक्षा जेवढं जास्त असेल तेवढं काय झाली वाढ, कमी असेल तर घट. हे लक्षात ठेवायचं. ही झाली वाढ. ओके. आता बघा, अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ झाली आणि नंतर पुन्हा मंदीमुळे घट झालेली पगारामध्ये. काय की पोरं म्हणे हे 100 कट करतो. अबे तसं नाही ते. लक्ष दे. याच्यामध्ये आपल्या व्हॅल्यू पुट करायची आहे. अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ झाली. 100 मध्ये 10 मिळवा किती झाले? 110 गुणिला नंतर काही दिवसांनी घट झाली 20%. 100 मधून 20 कमी करा किती झाले? 80 भागीला 100 है ना. बघा, घट झाली तर 100 मध्ये वाढ केली 10%. वाढ झाली पगारामध्ये. तर मूळ जो पगार असतो तो नेहमी 100% असतो. हे लक्षात ठेवायचंय. वाढ होत असेल तर त्याच्यामध्ये आपण वाढ करत असतो. 10% होते, 20% तेवढी काय असेल ते 110 120 होते. आणि घट झाली दुसऱ्यांदा, समजा दुसऱ्यांदा पगार सुद्धा आपण 100च मानत असतो. त्याच्यामध्ये घट झाली असेल तर 20% घट झाली है ना. मग 100 मधून 20 गेले, किती उरले? 80. या दोघांचा गुणाकार किंवा खालचे वरचे 2 शून्य कट होतात. खालचे वरचे 2 शून्य काय होतात पोरो? कट. उरलं काय तर 11 88. 88% म्हणजे तुमचा पगार 100 वरून कितीवर आला? 88 वर आला. 100 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमी आहे. म्हणजे किती टक्के कमी? 100 पेक्षा 12. म्हणजे 12% घट झाली. समजलं भाई? 12% काय झाली तुमची? घट. ओके. चला याच्यामध्ये अजून एक प्रश्न घेतो मी, म्हणजे तुम्हाला अजून प्रॅक्टिस होईल. हे बघा, 10% घट घ्यायचं. आता हा प्रश्न मला सोडून दाखवायचा आहे. 100 मधून मायनस आणि इथं 20%च घट राहू द्या. तर एकूण किती वाढ किंवा घट झाली ते सांगायचे मला. सगळ्यांनी सांगायचंय. स्वप्नील खराटे साहेब. चला बाकीच्यांनी पण सांगायचंय. नुसतं बघायचं नाही. बघायची भूमिका नाही घ्यायची रे बाबा.
28 राजश्री मॅडम, निखिल डांगे, स्वप्नील कराटे. बाकीचे रे बाबा, बाकीच्यांनी पण आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. अमोलच्या पगाराच्या सुरुवातीला 10% घट. बरोबर आहे, लक्ष द्या. अमोलच्या पगाराच्या सुरुवातीला 10% घट झाली. 100 मधून 10 कमी करा, 90 गुणिला, लक्ष द्या रे, गुणिला. दुसऱ्यांदा पण घट झाली पण 20% झाली. मग पुन्हा दुसरे 100 मधून 20 कमी करा, 80 भागीला 100. खालचे वरचे 2 शून्य उडाले. 8 नम 72. 72% झाला पगार. म्हणजे किती होता पहिले 100 समजा, तर किती कमी झाला तो मग बघायचं. आपल्या 100 मधून 72 वजा करायचे आता इथं, है ना, कारण मोठी संख्या 100 आहे, लहान 72 म्हणून. किंवा तुम्हाला माहिती आहे 100 आणि 72 मध्ये कितीचा फरक आहे, 28चा. मग कमी झालेला आहे तो, म्हणजे 28 कमी आहे. 28 काय पूर्व कमी आहे. म्हणून आपण काय करणार इथं 28% घट. आता बघा यामध्ये थोडासा प्रॉब्लेम मध्ये ट्विस्ट केला. आता तुम्हाला टक्के विचारले होते, वाढ आणि घट झाली असं म्हणलं होतं, नंतर किती टक्के वाढ झाली किंवा घट. आता याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वस्तूची किंमत दिली असेल, वस्तूची किंमत किंवा लोकसंख्या हा जो प्रॉब्लेम आहे तो आणि हा प्रॉब्लेम आपला जवळपास सेम असतो. सेम सोडवायचा आहे, सेम कन्सेप्टने सोडवायचा आहे. समजा आता लक्ष द्या, मी जे बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. जर तुम्हाला एखाद्या वस्तूची सध्याची किंमत दिली असेल, एखाद्या वस्तूची सध्याची किंमत दिली आणि ती आताची किंमत दिली आणि त्याच्यामध्ये वाढ आणि घट झाली आणि नंतरची किंमत विचारली भविष्यातली, तर काय करायचं, सध्याची जी किंमत दिलेली ती लिहायची गुणिला अंशातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट करायची, भागीला 100 ठेवायची. किंवा तुम्हाला नंतरची किंमत विचारली वस्तूची तर, किंवा पगार विचारला नंतरचा सध्याचा दिलेला आहे तेव्हा, किंवा लोकसंख्या सध्याची दिलेली आहे, नंतरची लोकसंख्या काढा वाढ आणि घट झाल्यावर, तर ही ट्रिक वापरायची. आणि पूर्वीची जर विचारली, आताची दिलेली आणि मागची विचारली घट आणि वाढ एवढी झाली, पण मग पूर्वी किती होती भूतकाळातली लोकसंख्या असेल, पगार असेल किंवा किंमत असेल वस्तूची किंवा काही असेल, तर तुम्हाला अंशातील 100 मध्ये वाढ घट नाही करायची. अंशामध्ये 100 ठेवायचे, छेदातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट करायची. बघा आता 2 यामध्ये व्हेरायटी आहेत. तर आता इथं काय म्हणलेलं आहे, एका घड्याळाची किंमत ₹500 आहे पूर्व. त्यांच्या किमतीत सुरुवातीला 20% वाढ झाली. बरं. नंतर पुन्हा काही दिवसांनी घड्याळाची किंमत 10% कमी झाली. बरं. तर आता घड्याळाची किंमत किती? आता म्हणजे सध्याची विचारली, म्हणजे मागची दिलेली तुम्हाला. मागून पुढं म्हणजे नंतरची किंमत विचारलेली तुम्हाला. वाढ आणि घट झाल्यानंतरची विचारली. वाढ आणि घट होण्यापूर्वीची विचारली तर वेगळी ट्रिक. वाढ आणि घट झाल्यानंतरची विचारली तर वेगळी ट्रिक. आता वाढ आणि घट झाल्यानंतरची विचारली किंमत, म्हणजे नंतरची किंमत विचारलेली तुम्हाला बघा. नंतरची विचारलेली है ना, आफ्टर वाढ आणि घट नंतरची. तर सध्याची किंमत किती त्या वस्तूची किंवा मागे किंमत किती ती ₹500 गुणिला नंतरची किंमत विचारली म्हणलं तर मी काय सांगितलं तुम्हाला, जी किंमत आहे सध्याची ती किंवा पूर्वीची जी दिलेली ती गुणिला अंशामध्ये जे 100 असतात त्यामध्ये वाढ होत असेल तर वाढ करा. 100 मध्ये 20 वाढवा, 120 भागीला 100 गुणिला पुन्हा 10% कमी करा, अंशातील 100 मधून 10 कमी करा, 90 भागीला 100. झालं, काहीच नाही राहिलं. काय म्हणलं मी, नंतरची किंमत विचारलेली, जी सध्याची किंमत आहे वस्तूची ती गुणिला अंशातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ भागीला 100, घट असेल तर घट करा भागीला 100. ओके. वर किती शून्य, 1 2 3 4, खाली किती शून्य 4, 5 गुणिला 12 गुणिला 9, 12 पंच 60 गुणिला 9, नमसक 54, 540 रुपये. 540 रुपये. दॅट इज युअर फायनल आन्सर. समजलं? सोपं आहे का अवघड आहे? एकदम सोपं आहे, फक्त काटा लागला पाहिजे. बघा
आता बघा यामध्ये दुसरा टाइप दिलाय. मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलं होतं समजलं का? मागच्या प्रश्नामध्ये काय होतं, की तुम्हाला किंमत दिली होती एका घड्याळाची आणि वाढ आणि घट झाल्यानंतरची तुम्हाला किंमत काढायची होती, एवढी. आता इथं नाही का वस्तूची किंमत असो किंवा पगार असो. आता इथं नाही का पहा तुम्हाला पुरव. इथं तुम्हाला एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला प्रश्न समजा वाचून घ्या 20% नी वाढवला. ओके. आणि नंतर पगार पुन्हा 10% नी कमी केला म्हणे. बरोबर आहे. तर यामुळे कामगारांचा पगार सध्याचा किती आहे? 19,440. तर मूळ पगार विचारला. मूळ म्हणजे मागचा, म्हणजे वाढ होण्यापूर्वीचा पगार विचारला. मागच्या प्रश्नामध्ये वाढ झाल्यानंतरची वस्तूची किंमत होती किंवा पगार असेल तर ती कन्सेप्ट वापरायची वाढ झाल्यानंतरची. त्यासाठी अंशातील 100 मध्ये वाढ घट करायची. बाकी काहीच नाही करायचं. जी किंमत आहे ती गुणीला अंशातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट भागीला 100. आणि पूर्वीचा विचारला किंवा मूळ विचारलं तर काय करायचं बघा सेम कन्सेप्ट आहे. फक्त रिव्हर्स टाकायचं, उलटं टाकायचं बघा. उलटं म्हणजे बघा मूळ पगार विचारला, सध्याचा पगार दिलाय तुम्हाला. कन्सेप्ट सोपी जास्त की डोकं लावायचं काम नाही. 19,440 हे सध्याचा पगार आहे. हो सर. तुम्हाला मागचा विचारला म्हणून मी काय करणार अंशामध्ये 100 ठेवणार आता. मागच्या प्रश्नामध्ये छेदामध्ये 100 ॲज इट इज होते. अंशातील 100 मध्ये आपण काय केलं होतं वाढ आणि घट. इथं उलटं करायचं. अंशामध्ये 100 जसेच तसेच ठेवायचे. छेदातील 100 मध्ये वाढ आणि घट करायची. कारण मला मागचा पगार विचारलेला आहे. मागची वस्तूची किंमत विचारलेली असेल तेव्हा. 20% वाढवलं म्हणजे 100 मध्ये 20 मिळवा 120 गुणीला पुन्हा 10% कमी केला अंशामध्ये 100 छेदातील 100 मधून 10 कमी करा 90. खालचे वरचे 2 शून्य उडाले. या 12 ने याला भाग द्या. 12 एक 12 19 म्हणून 12 गेले किती उरले 7 वरून घेतलं 4. 12 सेकंद 72 12 दोन्ही 24 हा शून्य येतं. या 9 ने या 1620 ला भाग द्या. 9 एक 9 उरले किती रे? 7 वरून घेतलं 2 माठी 72 180. 180 गुणीला 100. 180 गुणीला 100 किती झाले? 18,000 रुपये. किती झाले? 18,000 रुपये. म्हणजे पगार किती होता? मूळ वाढ आणि घट होण्यापूर्वीचा 18,000 रुपये पगार होता. काहीच नाही उलटं मारलं फक्त. दोघांमध्ये फरक काहीच नाही. नंतरचं विचारलं तर अंशातील 100 मध्ये वाढ घट भागीला 100. नंतरची किंमत नंतरचा पगार भेटतो तुम्हाला. पूर्वीचा मूळ पगार विचारला, मूळ वस्तूची किंमत विचारली तर छेदातील 100 मध्ये वाढ घट अंशामध्ये 100 ॲज इट इज. समजतंय? ओके. सगळ्यांनी फीडबॅक व्यवस्थित द्यायचा आहे. सगळ्यांनी फीडबॅक व्यवस्थित द्यायचा आहे. लक्ष ठेवा मी काय म्हणतो ते. सगळ्यांनी फीडबॅक व्यवस्थित द्यायचा. चालेल? फायर रेटिंग किती लोक देणार? रेकॉर्डिंग बघणारे, ऑफलाईन लेक्चर बघणारे आणि लाईव्ह बघणारे. क्लास संपला की एक फीडबॅक फॉर्म येतो. तो फीडबॅक फॉर्म भरायचा. 5 रेटिंग द्यायचं. फॅकल्टी, कंटेंट जे काय असेल ते सगळं आपलं. ओके. काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये कमेंट करू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करू शकता. हा नंबर आहे माझा. ओके. आणि एक सांगतो की याचा पुढचा पार्ट, ॲडव्हान्स पार्ट आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत मॉर्निंगलाच. ओके. येस. चालेल? येस. निखिल डांगे साहेब, उद्या आपण याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा प्रॉब्लेम घेऊ वाटल्यास. ठीक आहे? टेन्शन नॉट. हां ना, 1-2 प्रॉब्लेम आपल्याला अजून घ्यायचे म्हणजे तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे?
आहे ना, 1-2 अजून घेऊ आपण. ठीक आहे. यामध्ये आपण सिंगलच प्रश्न घेतले होते. पुन्हा डबल मी ॲड करतो काही 1-2, 1-2 ठीक आहे. म्हणजे तुमच्या अजून कन्सेप्ट काय होईल क्लिअर होईल. हां, WhatsAppला मला मेसेज करायचा, आपण बनवून घेऊ WhatsApp ग्रुप. ठीक आहे. येस. तर सगळ्यांनी फीडबॅक द्या व्यवस्थित. भेटू आपण नेक्स्ट सेशनला. येस. चालेल? चलो. थँक यू. आणि फीडबॅक चेक करणार मी सगळ्यांचा. चलो. येस. थँक यू. चला, गुड मॉर्निंग. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एक चेक करा एकदा. चलो. काल कोणता प्रॉब्लेम झाला होता सांगा. पर्सेंटेज टॉपिकचा चला, हा प्रश्न आपला चालू आहे. मला असं वाटतं सकाळी एक बॅच होती, तेव्हा नेटवर्क डिस्कनेक्ट झालं, थोडंसं शेवटी 5-10 मिनिटं त्यांचं सुद्धा पर्सेंटेज चालू होतं कारा सप्लायचं. बघा, लक्ष द्या, समजून घ्या. प्रश्न आपला हा टाईप चालू होता पर्सेंटेज मध्ये. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. यामध्ये 2 टाईपचे प्रश्न आहे. नंबर 1, एक मुलगा पास झाला, एक नापास झाला, किंवा दोन्ही मुलं नापास झाले, त्या टाईपचा प्रश्न आहे. ओके, लक्ष ठेवायचं. बघा, लक्ष द्या. रमाला एका परीक्षेमध्ये, समजून घ्या, रमाला एका परीक्षेमध्ये 30% गुण मिळाले. किती टक्के गुण मिळाले? पुरो 30%. त्यामुळे ती 26 गुणांनी नापास झालेली. काय झालेली ती? नापास. 26 गुण तिला जर मिळाले असते ती पास झाली असती. पण 26 गुण तिला कमी मिळाले पण ती नापास झाली. त्याच परीक्षेमध्ये राधाला 22% गुण आहे आणि ती 50 गुणांनी नापास झालेली आहे. ओके. मग असं म्हणता येईल आपलं, बघा, 30% बघा, ही 30% मिळालेला आणि ही 26 गुणांनी नापास झाली. किती गुणांनी नापास झाली? 26 गुणांनी नापास झाली. काय झाले पोरं? ही 26 गुणांनी काय झाली? ही पोरं नापास. 26 गुणांनी काय झाली? पोरगी नापास झाली. बरोबर आहे. त्यानंतर राधा आहे. राधाला 22% गुण मिळाले आणि राधा ही 50 गुणांनी नापास झाली. बघा, जे नापास झाले असेल, लक्ष द्या, जे नापास झाले असेल ते नापास, पास असेल तर पास, जे काय असेल ते. बघा, दोन्ही व्यक्ती नापास झाल्या असेल तर काय करायचं समजून घ्या. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. बघा, याला 30% मिळाले, 26 गुणांनी नापास झाली. 22% मिळाले, 50 गुणांनी नापास झाली. दोन्ही व्यक्ती नापास झाल्या असेल तर टक्क्यांचा वजाबाकी घ्या. 30 मधून 22 गेले, किती उरले? 8%. 30 मधून 22 गेले, किती उरले? 8%. या दोघांची ऍडिशन घ्या.
सबस्ट्रॅक्शन घ्या, सबस्ट्रॅक्शन घ्या. बघा, दोन्ही व्यक्ती नापास असेल तर त्यांच्या गुणांची वजाबाकी, जेवढ्या गुणांनी ते नापास झालेले त्यांच्या गुणांची काय घ्यायची, वजाबाकी घ्यायची, टक्क्यांची वजाबाकी. या 50 मधून 26 गेले, किती उरले? 24. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल या दोघांच्या याच्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे? 8 टक्क्याचा. गुणांमध्ये कितीचा फरक आहे? 24चा. आपल्याला असं म्हणता येईल की 8% म्हणजे 24 गुण होतात. 8% म्हणजे किती गुण होतात? 24. तर आपला एकूण पेपर किती गुणांचा असतो रे? 100. मग 100% म्हणजे किती गुण? बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 24 गुणिला 100, 24 गुणिला 100 आणि इथं काय? 8 गुणिला x, x इथंच ठेवा. 8 गुणाकार तिकडे भाग करायचा. 8 त्रिक 24, 3 गुणिला 100 म्हणजे 300 गुण. म्हणजे एकूण किती गुणांचा पेपर होता? 300 गुणांचा. एकूण किती गुणांचा पेपर होता रे? 300 गुणांचा. एकूण किती गुणांचा पेपर होता पोरो? 300 गुणांचा. बरोबर आहे? हे लक्षात ठेवायचं. तर आता बघा, लक्ष द्या, समजून घ्या. तुम्हाला एकूण गुण भेटले. एकूण गुण भेटले म्हणजे बाकीचे काय प्रश्न विचारले असतील त्याच्यावरती बाकी त्याच्यावरून भेटून जातात. त्यांनी काय विचारलं की रमाला परीक्षेत किती गुण मिळाले? मग मला सांगा, रमाला परीक्षेमध्ये किती टक्के मिळालेले? 30% मिळालेले. 30% मिळालेले. 26 गुणांनी ती नापास झाली. मग याच्यावरून 2 प्रश्न काढतात. नंबर 1, रमाला किती मार्क मिळाले? नंबर 2, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किती गुण लागतात? आता एकूण किती गुणांचा पेपर होता? 300. कसं काढला आपण? रमाला 30% मिळाले, 26 गुणांनी नापास झाली. 22% राधाला मिळाले, 50 गुणांनी नापास झाली. दोघांच्या टक्क्यांमधला फरक, दोघांच्या गुणांमधला फरक मोठ्यातून लहान वजा करायचा. लक्ष ठेवा. 8% म्हणजे 24 गुण, तर 100% म्हणजे किती गुण? तर आपण काढलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x इज इक्वल टू 300 गुण. हे झाला 300 गुणांचा पेपर. मग रमाला किती मिळाले त्या परीक्षेमध्ये? तर रमाला त्या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले? 30%. मग 30% म्हणजे 300चा एकूण पेपर होता. या 300 गुणांच्या 30% काढायचे. 300च्या 30% काढायचे. 300च्या 30% म्हणजे किती रे? 30/100. हे 2 शून्य कटले. 30 त्रिक 90. म्हणजे रमाला किती गुण मिळाले? 90 गुण मिळाले. किती गुण मिळाले परीक्षेमध्ये रमाला? 90. आणि पास होण्यासाठी किती गुण लागत होते? मग रमाला जेवढे गुण मिळाले, लक्ष द्या, ते गुण आणि तिला जेवढ्या गुणांनी ती नापास झाली त्या दोघांची काय करायची? बेरीज. म्हणजे पास होण्यासाठी किती? याच्यामध्ये अजून 26 गुण मिळाले असते, ती पास झाली असती. म्हणजे 116 गुण पास होण्यासाठी लागतात. 116 गुण पास होण्यासाठी लागतात. 116. समजते बघा. चला, ओके. चला, हा प्रश्न समजला असेल तुम्हाला, अशी अपेक्षा आहे मला. ओके. ओके, चलो. बघ, याच्यामध्ये अजून प्रश्न असेल बहुतेक, बघूया आपण पुढे येतं.
हा हा चला, हा एक सोडवा, हा एक सोडवा. सेम प्रश्न आहे, दोघं नापास झालेले. सेम प्रश्न, दोघं नापास झालेले. चला, चला. रघुला एका परीक्षेमध्ये 35% गुण मिळाले, तो 15 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत दिनूला 26% गुण मिळाल्याने तो 51 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? बरोबर आहे. मग मला सांगायचंय की रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. 35% गुण मिळाले, 15 गुणांनी नापास झाला. बरं, 35% गुण बरोबर 15 गुणांनी नापास. याला 26 मिळाले, 51 गुणांनी नापास. दोघं नापास झाले, दोघांच्या गुणांचा फरक, टक्क्यांचा फरक. है ना? एवढे टक्के म्हणजे एवढे गुण, तर 100% म्हणजे किती? एकूण गुणांचा किती पेपर होतो तुम्हाला भेटून जाईल. चला फटाफट. जुनैद, दयानंद, निखिल डांगे, स्वप्नील कराटे, राजश्री मॅडम, चला पटापट पटापट सांगायचंय फास्ट. हा, निखिल डांगे घेऊ आपण, ते शेवटी घेऊ बेटा प्रश्न. ओके, टेन्शन न घेऊ. चल ते पहिले हे कर पहिले. आणि लेक्चर जरा डबल डबल बघत चला, जर समजला नाही एक प्रश्न, कारण की मी एकच गोष्ट 30 मी काही वेगळ्या पद्धतीने सांगत नाही. प्रत्येक प्रश्न विश्लेषण करताना डबल आहे ना. त्यामुळे जरा लेक्चर बघायचं वारंवार आणि वायटीवर सेशन अटेंड करायचं, कारण की बॅच मध्ये जे झालेलं असतं ते आपण वायटीवर घेत असतो. रघुला एका परीक्षेमध्ये 35% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी नापास झालेला आहे. बरोबर आहे? हो सर. मग बघा, 35% गुण, ओके, आणि किती गुणांनी नापास झाला? तो 15 गुणांनी नापास झाला. नापास है ना. आणि त्याच परीक्षेमध्ये दिनूला 26% मिळाले आणि तो 51 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी? 51. दोघं नापास असेल तर टक्क्यांमधला फरक घ्या. 35 मधून 26 गेले, किती उरले रे? 9%. याचा पण फरक घ्या. 51 मधून 15 गेले, किती उरले रे? 51 मधून 15 गेले, पटकन फास्ट. 36. किती उरले रे? 36. मग मला काय म्हणता येईल? 9% म्हणजे 36 गुण. तर 100% म्हणजे किती गुण? किंवा तुम्ही असं करू शकता, या 9 ला कितीने गुणलं म्हणजे 36 होतं, तर रे 4 ने. 9 चोक 36. या 100 ला पण किती गुणायचं रे? 4 नेच गुणा. जेवढे ना वरती जेवढा संबंध आहे तोच खाली. 100 गुणिले 4 म्हणजे 400. दॅट इज युअर आन्सर. ओके, दॅट इज युअर आन्सर. बरोबर आहे? दॅट इज युअर आन्सर. सोपं आहे की नाही? आता पास होण्यासाठी किती गुण लागतात असं जर विचारलं तर मग सोपं आहे. पास होण्यासाठी किती लागतात बाबा? मग कोणत्याही एका विद्यार्थ्याचे गुण काढून घ्यायचे. कोणत्या एका विद्यार्थ्याचे काढा. मी म्हणलं की रघुला 35% गुण मिळालेले, कितीच्या? 400च्या. मग 400च्या 35% किती होतात बघा. रघुला किती मिळाले परीक्षेमध्ये गुण ते काढून घ्या. 35 दुनी 70 दुनी 140 गुण. म्हणजे 140 गुण रघुला मिळालेले. रघुला मिळालेले 140 गुण आहे, पण पास झाला का तो? नाही. पास होण्यासाठी त्याला किती गुण लागत होते? 15 गुण. मग 140 अधिक 15 म्हणजे किती रे? 155 गुण. हे असेल तुमचं आन्सर. ओके, असं पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करावे लागेल. आता एक नापास झाला, एक पास झाला असेल. हे कालचं हे आता मागे घेतला आपण प्रश्न. बघा, एक नापास झालेला आहे आणि एक पास झालेला आहे. ओके, म्हणजे बघा ना, त्यांनी काय म्हणलं, किशोरला एका परीक्षेमध्ये 25% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. शिरीषला त्याच परीक्षेमध्ये 32% गुण मिळाल्याने
पास होण्यासाठी जेवढे गुण लागत होते त्याच्यापेक्षा जास्त गुण त्याला भेटले, 14 गुण त्याला जास्त भेटले, म्हणजे याचा अर्थ तो पास झालेला आहे. पास झालेला आहे. म्हणजे एक नापास, एक पास आहे. एक नापास, एक पास आहे. आता काय करायचं, एक नापास, एक पास असेल तर बघा 25% लक्ष द्या रे, 25% गुण मिळाले आणि 35 गुणांनी हा नापास झाला. 35 गुणांनी हा नापास झाला, बरोबर आहे. शिरीषला त्याच परीक्षेमध्ये 32% मिळाले आहे ना, आणि हा किती गुणांनी नापास झाला, 14 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी नापास झाला हा, 14 गुणांनी नापास झाला. मग मला सांग, सॉरी 5 झालेला आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, 5 झालेला आहे. मग मला सांगा बरोबर, एक नापास, एक पास आहे. एक विद्यार्थी नापास, एक पास आहे. एक विद्यार्थी नापास, एक पास आहे. एक विद्यार्थी नापास, एक पास आहे. मग आपण काय करत असतो, एक दोन्ही नापास असेल तर टक्क्यांचा फरक, गुणांचा फरक, दोन्ही नापास असेल तर. इथं काय करायचं, टक्क्यांचा फरकच घ्यायचा. टक्क्यांचा काय घ्यायचा, वजाबाकीच घ्यायची. पण गुणांची काय करायची, ऍडिशन. गुणांची काय करायची, जे काय गुणांनी नापास पास झाले असेल त्यांची काय करायची, बेरीज. टक्क्यांचा नेहमी काय घ्यायचा, फरकच. नापास नापास असो किंवा पास नापास असो, हे लक्षात ठेवायचंय. 32 मधून 25 गेले, मोठ्यातून लहान वजा करायचंय. 32 मधून 25 गेले, किती उरले बाबा, 7%. आणि जर बघायची यांची बेरीज करायची, 49. मग 7% म्हणजे 49 गुण, तर 100% म्हणजे किती, हा 100% म्हणजे किती, या 7ला किती गुणलं म्हणजे 49 होता, 7 7 49. या 100ला सुद्धा 7ने गुणा, 100 गुणला 7 म्हणजे 700 गुण. म्हणजे एकूण किती गुणांचा पेपर होता, 700 गुणांचा, बरोबर आहे. एकूण किती गुणांचा पेपर होता, 700. पास होण्यासाठी किती लागतात ते काढायचंय. कोणत्याही एका विद्यार्थ्याचे गुण काढा आणि तो जेवढ्या गुणांना नापास झाला ते त्यामध्ये ऍड करायचं. याला 25% मिळाले होते, किशोरला 700च्या 25% किती होते बघा, 700 गुणिला 25% म्हणजे 25 भागीला 100. हे 2 शून्य उडाले, 25 7 किती रे, 175. 175 अधिक किती गुणांना नापास झाला तो, 35. 35 मिळवा यामध्ये, म्हणजे 210 गुण पास होण्यासाठी लागतात. 210 गुण पास होण्यासाठी. $210 गुण पास होण्यासाठी लागतात. वायटीवर लेक्चरचा टायमिंग आहे दुपारी 12 वाजता, बरोबर. समजलं का बाई. बघा एकदम खतरनाक प्रॉब्लेम असतात आपले, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितलं, पण असं काही नाही. फक्त डोक्यात ठेवायचं की दोघं नापास असेल तर गुणांचा फरक, टक्क्यांचा फरक. एकूण किती गुण पास, पेपर किती गुणांचा होता ते भेटून जाईल. त्याच्यावर मग तुम्हाला जे काय प्रश्न विचारले त्याच्यावर तुम्ही सॉल्व्ह करायचे, है ना. एक नापास, एक पास असेल तर टक्क्यांचा फरकच घ्यायचा, गुणांची बेरीज करायची. एवढे टक्के म्हणजे एवढे गुण, तर एवढे टक्के म्हणजे किती गुण. कारण 100% का बरं घेतो आपण, कारण की आपला एकूण पेपर कितीचा असतो, 100चा. म्हणजे टक्क्यामध्ये 100%चा असतो, 100% असं. म्हणून आपण 100% इक्वेट करत असतो, हे लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. समजते का ऑल डिअर माय फ्रेंड्स. ए बाबांनो, कळणं गरजेचं आहे. जुनेद, आणि जरा फीडबॅक देत चला. क्लास संपला की काही पाहतो मी, रेटिंग देत नुसते माटेत, करून घेते क्लास, असं नका करू. गरजेचं आहे. आणि जे जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, आपले स्पेशल मॅथ्सचं ग्रुप बनवण्यासाठी 9422989849. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. अडचण असली विचारायची, बिंदास, टेन्शन नाही घ्यायचं. ती वायटीवरती क्लिअर होत असतं, हे लक्षात ठेवायचं. युट्यूबवर आणि युट्यूब सेशनला आपण ते क्लिअर करत असतो. आता इथं बघा, हा एक व्हरायटी महत्वाची आहे, ही एक व्हरायटी महत्वाची आहे. बघा प्रश्न समजून घ्या. यामध्ये असं म्हणलेलं की सतीश आपल्या पगाराच्या 12% पैसे भाडे भरतो, बरोबर. 13% पगाराच्या 13% रक्कम तो मुलांच्या, याच्यामध्ये 2 टाईपचे प्रश्न पुरव. एक हा झाला सरळ प्रश्न, हा झाला सरळ प्रश्न. याच्यानंतर अजून एक टाईप येतो, उरलेल्या पगाराच्या, शिल्लक पगाराच्या, असा शब्द लागलेला असतो त्याच्यामध्ये. पण त्याला वेगळी ट्रिक लागते. त्याला काय लागते, वेगळी ट्रिक लागते. ओके, ते आपण घेऊया. पहिला तर हा पहिला टाईप बघून घ्या. सतीश, बघा आता त्याचा एकूण पगार, कोणत्याही व्यक्तीचा पगार असेल, गुण असेल, काय खर्च किंमत असेल, ते आपण 100% पकडत असतो, हे लक्ष ठेवायचं.
त्याचा पगार एकूण 100%. बरोबर ना? या 100% त्याचा पगार 12% खर्च झाला घर भाड्यावर. त्यानंतर 13% रक्कम खर्च झाली मुलांच्या शिक्षणावर. पगाराच्या 14% रक्कम खर्च झाली किराणा मालावर. आहे ना? पगाराच्या 15% रक्कम खर्च झाली प्रवासावर. म्हणजे एकूण खर्च झालेली रक्कम किती बघा बरं? एकूण खर्च झालेली रक्कम सरळ ॲडिशन करायची. जेवढे टक्के खर्च झाले, तेवढे काय करायचे ॲडिशन 12 आणि 25, 25, 30, 40, 40, 50, 54. 54% रक्कम भाऊची खर्च झालेली. आणि त्याने काय म्हणलं त्याच्याकडे एवढे रुपये उरले. अरे बाबा एवढे रुपये उरले, पण किती टक्के उरले ते करा पहिले. टक्क्यामध्ये किती रक्कम उरली ते बघा शिल्लक. शिल्लक रक्कम किती ती काढून आपण पहिले? हो गुरुजी. एकूण 100% पगार होता त्याचा. त्यापैकी 54% खर्च केले भाऊने. स्वतःसाठी काहीच नाही. पोरासाठी, बायकोसाठी बस. किराणा माल ह्याच्यासाठीच असतो माणूस. आहे की नाही रे? म्हणजे सांगतोय तुम्हाला. 100 मधून 54 गेले, किती उरले रे बाबा? सर 46% उरले. म्हणजे 46% रक्कम ही त्याच्याकडं उरलेली आहे. 46% रक्कम त्याच्याकडे उरलेली आहे. मग 46% रक्कम उरलेली आहे म्हणजे किती रुपये उरलेले रुपयामध्ये रे? सर 3450 रुपये उरलेले. मग आपण असं म्हणूया की नाही, 46% रक्कम म्हणजे किती होती रे? सर 3450 रुपये होते. किती होते रे? 3450 रुपये होतात. मग 100% रक्कम म्हणजे किती रे? सर ते माहीत नाही, तेच तर काढायचंय. बरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 गुणिले 3450 छेदामध्ये 46 है ना? हां. याला भाग द्या खाली बरं. 2 ने कमी करा. 23 इथे येईल 17, 25. चला भाग द्या. 23 ने भाग द्या 1725 ला. चला काटा लागण्याची भाग करणं गरजेचं आहे. चलो भाऊ. चला सांगू? हो सर सांगा बरं. बघा लक्ष द्या. ए बरू येळ्याची जत्रा. बघा काय होतं. 23 7 23 15 26 31 7 11 वरून घेतले 5 23 वरून 5 23 पंच. बघा 75 गुणिले 100 किती रे? 7500. म्हणजे एकूण पगार किती होता भाऊचा? 7500 रुपये. एकूण पगार किती होता भाऊचा? 7500 रुपये. एकूण पगार किती होता भाऊचा? 7500 रुपये. आता हे झालं तुमचं एकदम सिंपल ट्रिक, की बाबा त्याने एकूण किती खर्च केला, एकूण रक्कम किती उरली आणि एवढे उरले म्हणजे एवढे रुपये, रुपयामध्ये एवढे उरले, टक्क्यामध्ये एवढे उरले, एवढे म्हणजे एवढे 100% म्हणजे किती एकूण भेटलो. है ना? मग आता तुम्हाला एकूण भेटलं. तुम्हाला विचारलं काय पगार किती आहे? तर 7500. प्रवासावर किती रुपये खर्च केला त्याने? एवढी जी रक्कम आहे त्याच्या किती टक्के खर्च केला प्रवासावर बघा बरं. प्रवासावर 15% रक्कम खर्च केली भाऊने. आपण काय म्हणणार? बघा 7500च्या 15% 15% म्हणजे 15 भागीला 100. हे 2 शून्य उडाले. 15 गुणिले 5 15 5 75 5 7 40 7 15 7 5 105 आणि हे 7 112 म्हणजे 1125 रुपये प्रवासावर खर्च केलेले आहे.
हॅलो 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 हॅलो. आवाज येतो बघा आता. हॅलो. येतोय ना? येस. बघा, आईने तिच्या पगाराच्या 23% रक्कम किराणा मालावर खर्च करते. पगाराच्या 16% रक्कम मुलांच्या शिक्षणावर आणि पगाराच्या 14% रक्कम इतर खर्चावर, बाबींवर. 23, 16 आणि 14 यांची ॲडिशन करा. 23, 16, 14 यांची ॲडिशन करा. 23, 16, 14 यांची ॲडिशन करा. है ना? एकूण खर्च झालेली रक्कम है ना 23% अधिक 16% अधिक 14%. 16 आणि ते बघा 30, 40, 50, 53% रक्कम खर्च झालेली. शिल्लक रक्कम किती आहे? 100 मधून 53 लेस करा. 47% उरलेली आहे ना. मग 47% उरली म्हणजे 44% रक्कम उरली. 100% म्हणजे किती? चला काटा लावायचा आहे, नुसतं बघायचं नाही. मास्तर तर सांगतच, पण आपण आपल्याला पण येणं गरजेचं आहे. मास्तर किती सांगणार आहे? हॅलो, हॅलो, हॅलो. दिसतंय का? काय प्रॉब्लेम आहे का काय माहिती? टेक्निकल प्रॉब्लेम काहीतरी ॲपला, काही समजत नाही. सोडून देते ते. हॅलो, हॅलो. आहे ना? पण आता मी शिकवलं आणि काय तुम्हाला दिसलं नाही म्हणलं राहू दे. समजून घे, एकूण खर्च किती झालेला आहे? शिल्लक रक्कम किती आहे? 47% म्हणजे 44, 65, 100% म्हणजे किती? एकूण पगार काढून घेतला आपण. पगाराच्या 16% रक्कम शिक्षणावर खर्च झाली. म्हणजे किती झाली? ₹1520. ओके. आता हे झालं पोरो एकदम सिंपल प्रश्न. सिंपल वे म्हणजे एकदम सिंपल वेने घेतलेला आहे हा, की बाबा अ, तसेच पगाराच्या एवढी तसं एवढी रक्कम खर्च केली. पण यामध्ये एक एक टाइप आहे पोरो, की उरलेल्या पगाराचे किंवा शिल्लक पगाराचे असा शब्दप्रयोग केलेला असतो दुसऱ्या टाइपमध्ये. मागचे जे 2 प्रश्न बघितले आपण ते एका टाइपचे होते, की सिंपल प्रश्न होते, की पगाराचे एवढे टक्के रक्कम खर्च केली, पगाराची एवढी केली. पण तुम्हाला इथं शब्दप्रयोग बघा तुम्हाला दिसतंय, की शिल्लक पगाराच्या किंवा उरलेल्या पगाराच्या किती टक्के रक्कम खर्च केली? दिनकरराव आपल्या पगाराच्या 10% रक्कम घरभाडे भरतो. उरलेल्या हा शब्द हा प्रयोग आलेला आहे म्हटल्यावर वेगळी कन्सेप्ट लागते. पगाराच्या 15% रक्कम तो किराणा मालावर खर्च करतो. यानंतर उरलेल्या पगाराच्या पुन्हा 20% रक्कम तो इतर गोष्टींवर खर्च करतो.
त्याच्याकडे एवढे रुपये शिल्लक राहिले तर त्याचा पगार किती होता? काल एक प्रश्न आपण बघितला होता. एक मित्र आपल्याला म्हणत होता आता क्लासमध्ये स्टार्ट झाल्यावर, "डांगे साहेब की बाबा तो 500 वाला घ्या." ए दादा लक्ष दे, तो त्याच टाइपनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा त्याच टाइपनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तुला सध्याची किंमत दिलेली आहे, वाढ आणि घट झाल्यानंतरची किंमत दिलेली आहे. पूर्वीच पगार काढायचा असेल किंवा पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल किंवा पूर्वीची वस्तूची किंमत काढायची असेल किंवा पूर्वीचा पगार काढायचा असेल, तर तुला काय करायचं असतं, अंशामध्ये 100 ॲज इट इज ठेवायचे. छेदातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट करायची असते. बरोबर आहे? आपण बघितलं कालच्या सेशनमध्ये. पुन्हा आपण तीच कन्सेप्ट इथं वापरणार आहोत. सध्या पगार किती उरलेला आहे? इकडे बघा. ऐक नाही, दिनकररावकडं. किती आहे? ₹3060 बरोबर आहे? तुम्हाला मूळ पगार काढायचा आहे. समजून घे रे. ए दादा, मूळ पगार काढायचा आहे. काय करायचं आपल्याला? मूळ पगार काढायचा आहे. सध्या पगार किती दिनकररावकडे उरलेला? ₹3060 बरोबर आहे? गुणिला मला मूळ पगार काढायचा आहे. खर्च झाल्यानंतरचा किंवा वाढ आणि घट झाल्यानंतरचा पगार म्हणजे पूर्वीचा पगार काढायचा असेल, पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल, पूर्वीची वस्तूची किंमत काढायची असेल किंवा मूळ काढायचे असेल, तर त्याला या टाइपनं सोडवायचं हे लक्षात ठेवा. टाइप जरी वेगळा असला, कन्सेप्ट एकच आहे सॉल्व्ह करण्याची हां. मी वेगवेगळं पुस्तकातलं सारखं नाही शिकवत. माझं काम वेगळं आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे जे अ, सारख्या कन्सेप्टनं कोणते प्रश्न सोडवता येईल, आपण हे बघत असतो. हे लक्षात ठेवायचं हे तुमचं काम आहे. किंवा मास्तरने हा प्रश्न या टाइपनं सोडवला होता, आपण नाही सोडवला होता. आता याच्यानंतर आपण लोकसंख्येचा घेऊ. हां, पूर्वीची वाढ होणारी, नंतर घट होणारी म्हणजे तुम्हाला लगेच समजेल अजून. थोडंसं लक्ष ठेवायचं, पेशन्स ठेवायचं. मूळ पगार किती आहे? ₹3060 बरोबर, मूळ पगार. तुम्हाला मागचा विचारलेला आहे, वाढ आणि घट म्हणजे खर्च होण्यापूर्वीचा किती बाबा? कारण की का बरं ही ट्रिक वापरतो आपण? उरलेल्या पगाराचा असा शब्दप्रयोग केलेला आहे तो म्हणून. ओके? हां, शिल्लक पगाराच्या उरलेल्या पगाराचे किंवा शिल्लक पगाराचे केलं तर ही ट्रिक वापरायची. मागच्या प्रश्नामध्ये बघा बघा काय होतं, सरळ-सरळ होतं. पगाराचे एवढे टक्के खर्च केले, पगाराचे एवढे टक्के खर्च केले. त्यामुळे हे सरळ-सरळ आपण कन्सेप्ट वापरली होती. आता इथं बघा, उरलेला पगार गुणिला अंशामध्ये 100 ठेवा ॲज इट इज. छेदातील 100 मधून 10% रक्कम घर भाडे भरलं. 100 मधून 10 गेले 90 गुणिला पुन्हा 100 आहे ना? वरती 100 पुन्हा पगाराच्या 15% रक्कम किराणा मालावर खर्च केली. छेदातील 100 मधून 15 कमी करा 85% गुणिला पगाराच्या 20% रक्कम इतर ठिकाणी खर्च केले. 100 मधून 20 कमी करा 80. सिंपल फंडा आहे, काही वेगळं नाहीये. बरोबर आहे? मग आता बघा, हा शून्य कटला. हो सर. हा एक शून्य कटला. हो सर. बरोबर आहे? या 9 ने याला भाग जातो बघा. हो सर जातो. देऊन टाका. 9 त्रिक 27 आहे ना? उरले किती? 3 वरून घेतले 6. 9 चोक 36. हा शून्य वरती. ओके. हो सर. याला भाग जातो बघा 5 ने. इथं 5 ने भागलं. इथं 17चा भाग गेला. इथं 5 दूनी 10 20चा भाग गेला. आहे ना? या 17 ने याला भाग द्या. 17 दूनी 34. हा शून्य वरती. हो सर. बरोबर? हो सर. या 20ला आणि या 8ला भाग द्या 4 ने. 4 दुनी 8, 4 पंचे 20. आता हे तुम्हाला काटाकाटी तुम्हाला जमली पाहिजे बॉस. हे मान्य माझं काम आहे. पुढं काटाकाटी कशी करायची हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्ही जर म्हणलं हे आम्हाला बरोबर सांगा, ते मी सांगू शकत नाही. माझ्या डोक्यात जसं आलं तसं मी काटाकाटी करणार खाली-वर सारख्या संख्येने. है ना? याला 8 इथे 20 हे 5 ने भागलं. सॉरी 4 ने 4 दुनी 8, 4 पंचे 20. या 2 ने तर 20ला भाग जातो. है ना? किती झाले 10चा. उरलं काय तर 10 गुणिला 5 गुणिला 100 म्हणजे किती रे? 50 गुणिले 100 ₹5000 हा होता पगार. हा होता मूळ पगार. किती पगार होता? ₹5000 मूळ पगार. त्याचा पगार किती होता? ₹5000. मग याच्यावर जे काही खर्च केले असेल ते जर विचारलं तर 5000चे एवढे टक्के तुम्ही काढू शकता. तुम्हाला जे विचारलं ते. काटा लागण्याचे बॉस. प्रश्न एकदम जबरदस्त असतात आपले. फक्त लक्ष ठेवायचं असतं. हॅलो, हॅलो. समजलं का भाई? चला पुढचं घ्या.
समजले 3 प्रश्न? ओके. आता बघा हे घेऊ आपण पॉप्युलेशनवर. थोडंसं लक्ष द्या. पॉप्युलेशनवर घेऊ. तुम्हाला आता लोकसंख्या सध्याची दिलेली आहे. सध्याची लोकसंख्या दिलेली आहे आणि वाढ आणि घट झाल्यानंतरची विचारली असेल, तर काय करायचं? सध्याची लोकसंख्या दिलेली वाढ आणि घट झाल्यानंतरची विचारली असेल तर काय करायचं? किंवा नंतरची दिलेली वाढ आणि घट होण्यापूर्वी म्हणजे मूळ लोकसंख्या काय असेल ते विचारलं असेल तर काय करायचं? हे 2 टाइप बघा. आता आपण जो मागचा टाइप बघितला आता लेटेस्ट शेवटचा, त्या पद्धतीनं पूर्वीची लोकसंख्या विचारली तर त्या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करतो. वाटल्यास तुम्हाला दाखवतो मी. पहिलं पूर्वीचं आपण सॉल्व्ह करू. हां, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? म्हणजे मागची विचारलेली म्हणजे मूळ लोकसंख्या किती होती? सध्या किती वाढ आणि घट झाल्यावर 52,900. दरवर्षी कितीने वाढली ती? 15%. मूळ लोकसंख्या विचारली असेल, मूळ पगार असेल किंवा वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली असेल, तर आपण काय करणार? लक्ष द्या. जी सध्याची लोकसंख्या दिली ती इथं लिहिली 52,900 गुणिला पूर्वीची लोकसंख्या विचारली, पूर्वीचा पगार विचारला किंवा पूर्वीची रक्कम काही विचारलं, तर अंशामध्ये 100 ॲज इट इज ठेवतो आपण. डिनॉमिनेटर मधल्या 100 मध्ये आपण वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट करतो. आता मला 2 वर्षापूर्वीची विचारली आणि दोन्ही वर्षी जो दर होता वाढीचा हा सारखाच होता. सारखाच होता. कधी-कधी वेगळा असतो. पहिल्या वर्षी 10% नंतर 20%. जेवढा असेल तर तसं तुम्ही कमी जास्त करायचा. सारखं असेल तर सारखंच ठेवायचं. 2 वर्ष म्हटलं तर 2 वेळेस तसं लिहायचं. आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. 3 वर्ष म्हटलं 3 वेळेस तसं लिहायचं. आता बघा 2 वर्ष दर वाढीचा हा सारखाच होता. दरवर्षी 15%. मग छतातील 100 मधून 15 कमी केले 85 आले. पुन्हा दुसऱ्या वर्षी तेवढाच होता. आहे ना 2 वर्षाचं काढायचं म्हणून 2 वेळेस असं केलं मी. खालीवर मी काय करणार 5 ने भागणार. इथं 5 ने भागलं 17चा भाग गेला 5 दोन्ही 10 20 20 17 बरोबर. या 17 ने याला भाग देऊन टाका पहिले. काटा काढून टाकायचा. 17 एक 17 17 दोन 34 हां. 51 किती उरले रे? 17 5 85 529 किंवा एक काम करा समजा सॉरी. 1 मिनिट वाढ आहे ना? सॉरी, सॉरी, सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी भाई. एक्स्ट्रीमली सॉरी भाई. भाई एक्स्ट्रीमली सॉरी. 52,900 गुणिला 100 छेदामध्ये वाढ होती. वाढ करा 115 गुणिला मी असं म्हणलं तेच म्हणलं असं कसं उरलं 115. ओके. हो सर. वाढ झाली हां. असं होत असतं कधी-कधी. वाढ होते म्हणून छेदातील 100 मध्ये तेवढे वाढवले आपण. ओके. सॉरी. ओके. हां. बघ खालीवर भाग द्या 5 ने 5 दोन्ही 10 20 5 दोन्ही 10 5 त्रिक 15. इथं पण खालीवर सारख्या संख्येने भाग केला 23चा. पूर्व तुम्हाला माहिती आहे 23 गुणिले 23 म्हणजे किती होतात रे? 529. 23चा वर्ग 529 ना. छेदातील संख्यांचा गुणाकार करा ना सोबत. अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये असतो. हे तुम्हाला माहिती आहे. 23 गुणिले 23 529 हे 529 आणि हे 529 कट मारले. कट. 1 हे 2 शून्य वरती. मग 100 गुणिला 20 गुणिला 20 किती रे? 400. 400 गुणिला 100 किती रे? 40,000. That is your answer. That is your answer. 40,000 ही लोकसंख्या होती 2 वर्षापूर्वी. वाढ होण्यापूर्वी. समजलं एकदम सोपी ट्रिक सांगितली मी. सध्याची लोकसंख्या गुणिला अंशामध्ये 100 पूर्वीची लोकसंख्या काढायची आहे. म्हणून छेदातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ, घट असेल तर घट.
ओके, पुढचा प्रश्न देऊ. बघा, सेम वर्षापूर्वीची लोकसंख्या सांगायची. सेम सेम सोडवायचं. सध्या एवढी दरवर्षी 10% घटूर आली म्हणजे छेदातील 100 मधून तेवढे काय करायचे? कमी करायचे. 3 वर्षापूर्वीची विचारली 3 वेळेस तसं लिहायचं मग. चला लावा काटा. समजणं गरजेचं आहे. आणि फीडबॅक द्यायचं जरा क्लास संपल्यानंतर फीडबॅक फॉर्म भरत चला. फीडबॅक देणं खूप गरजेचं आहे. चला. $10,000 ओके. पूनम मॅडम, स्वप्नील खराटे. चलो. बघ, वर्षापूर्वी सध्या किती पूर्व लोकसंख्या? 7,290. वाढ होण्यापूर्वी किंवा घट होण्यापूर्वी किती होती ती काढायची. अंशामध्ये 100 पूर्वीची काढायची म्हणून आता घटूरवाली छेदातील 100 मधून 10% कमी करा. असं किती वेळेस? 3 वर्षापूर्वीच विचारलं म्हणून 3 वेळेस. है ना? सेम सारखीच गट आहे म्हणून सारखंच केलं आपण. वेगवेगळे असते तर वेगवेगळं केलं असतं. बघा, वरचे 3 शून्य कट करा कोणते पण. केले सर. 9 गुणिले 9 81. 81 गुणिले 9 किती रे? 729. बरोबर आहे. हे 729 हे 729 कॅन्सल. एक वरती 10. 10 गुणिले 100 गुणिले 10 म्हणजे किती पोरं? 10,000. ओके. आता वर्षानंतरची काढायची आपल्याला. म्हणजे पुढची वाढ होण्यानंतरची. म्हणजे वाढ झाल्यानंतरची. ओके. मागची वाढ होण्यापूर्वीची काढली होती आपण मूळ लोकसंख्या किंवा पूर्वीची. आता वाढ झाल्यानंतरची काढायची. वाढ झाल्यानंतरची काढायची असेल किंवा वर्षानंतरची काढायची असेल तर काय करायचं? उलटं नागरपलटी मारायचं. कसा? बघा, 16,000 सध्याची गुणिला पूर्वीची काढायची असेल तर आपण छेदातील 100 मध्ये वाढ किंवा घट असेल तर घट करत होतो किंवा वाढ असेल तर वाढ करत होतो. मागची काढायची असेल तर नंतरची काढायची असेल उलटं. अंशातील 100 मध्ये वाढ असेल तर वाढ करा, घट असेल तर घट करा. 100 मध्ये 5 मिळेल, वाढ वाढली म्हणून 105. असं किती वेळेस? 3 वेळेस म्हणून 3 वर्ष. 105 भागीला 100, 105 भागीला 100. झालं. किती सोपं आहे. खाली वर भाग द्या. कितीने देता? 5 ने. 5 दुनी 10, 1. 20 वरती 21 खाली 20. वरती 21 खाली 20. 1 2 3 1 2 3. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. हा ना, 8. 8 दोन्ही 16. है ना? 2 गुणिला 21 गुणिला 21 गुणिला 21. बघा,
काय येतं गुणाकार? 21चा घन किती रे पोरो? 21चा घन येणं गरजेचं आहे आपल्याला. चला जमलं पाहिजे. त्यासाठी घनपाठ पाहिजे. 21चा घन किती आहे? पटकन 21 गुणिले 21 गुणिले 21 92 61 का? हो सर. आणि 92 61 गुणिले 2 2 साइन 2 12 2 चल एक 12 ने 2 2 4 ने 5 चल एक 9 18 ने 19,522 नाही 19,522 नाही 18 असं नाही होणार 18,000 किती दिली ती बे एक बे साइन 2 12 2 हात चला 1 4 ने 5 9 2 18 18,522 समजलं? समजलं का रे पोरो? ओके येस ते महत्वाचं आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट पुन्हा की 12 वाजता सेशन अटेंड करत चला वायटीवर. आपल्या मित्रांना पण सांगत चला. कारागृहाची बॅच असेल, सप्लायची असेल, ऑफर सुरू आहे म्हणा, है ना? 5676 लावून टाकायचं म्हणा खाता. ओके. आणि सगळ्यांनी लेक्चर संपल्यानंतर एक फीडबॅक फॉर्म येतो 10 सेकंदामध्ये. तो फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. रेकॉर्डिंगवाले लेक्चर बघणारे सुद्धा ऑफलाईनमध्ये बघणारे व्हिडिओ फीडबॅक फॉर्म भरायचे, रेटिंग 5 द्यायची सगळ्यांनी. ओके येस चालेल. येस भेटू आपण नेक्स्ट सेशनला. थँक्यू.